नमस्कार. तेज वार्ता प्रतिनिधी बातम्या देत आहे. महावितरणाच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील विजय वसंत क्षीरसागर वय 60 राहणार गुळसडी या शेतकऱ्याचा विजेच्या जबरदस्त धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवार दिनांक 13 रोजी विजय क्षीरसागर हे गावातील हनुमंत उद्धव पाटील यांच्या गुळसडी ते पांडे रस्त्यावरील ऊसाच्या शेतात फवारणी करत होते. यावेळी दुपारी 2 ते 2:15च्या सुमारास शेतात तुटून पडलेल्या महावितरणाच्या उघड्या तारेचा त्यांच्या पायांना स्पर्श झाला आणि विजेच्या जबर धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजय क्षीरसागर यांच्या निधनाचे वृत्त कळताच गुळसडी येथील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महावितरणाला तसेच करमाळा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेनंतर महावितरणाच्या वायरमन यांनी सदर ठिकाणाचा वीज पुरवठा खंडित केला असून करमाळा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर दुपारी 4 वाजता क्षीरसागर यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आला. सुमारे 8 ते 10 दिवसांपासून तुटलेल्या तारेची माहिती देऊनही महावितरणाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याने स्थानिकांनी सांगितले. सदर प्रकाराचा योग्य तो तपास होऊन क्षीरसागर यांच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या ठिकाणी एमएससीबीचा हा भोंगळ कारभार या ठिकाणी आमच्या गावातील एका व्यक्तीच्या जीवावर उठलाय. विजय क्षीरसागर अत्यंत कष्टाळू व्यक्ती आज या ठिकाणी लाईटचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेले आहेत. हा पूर्ण जबाबदारी एमएससीबीची आहे. म्हणजे लाईटचा शॉक लागला म्हणजे काय, तारेचा स्पर्श झाला? तारेचा स्पर्श जवळजवळ एक 15 दिवसाखाली या ठिकाणी तारा तुटून पडलेल्या आहेत खाली. एमएससीबीला वारंवार माहिती देऊनही या ठिकाणी त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही व ते तार व्यक्तीच्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे त्यांचा आज या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत इसमाचं नाव काय? मृत्यू इसमाचं नाव विजय क्षीरसागर. त्यांच्या पाठीमागे कोण कोण आहे बरं? एक मुलगी, 2 मुलं, पत्नी, आई. किती वाजता झालेला आहे हा प्रकार? हा प्रकार 1-2च्या आसपास झालेला आहे. आता जवळजवळ 3:30-4 वाजल्या तरी एकही अधिकारी किंवा कुठलाही शासकीय अधिकारी या ठिकाणी पंचनाम्यासाठी उपस्थित नाही. ही गुळसडी गावाची वेदना आहे. शोकांतिक आहे. आपलं मागणी काय असेल समजा अधिकारी आले आणि ह्या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झालाय शेतात काम करत असताना? या ठिकाणी आता मागणी आमची एकच आहे की या ठिकाणी या पंचनामा करून नुकसान भरपाई म्हणून त्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावी ही गुळसडी ग्रामस्थांच्या वतीने एमएससीबी व सर्व कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे. वायर तुटलेली माहिती देऊन वायर जोडली गेलेली नाही. मग यात दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.